हॅपी बर्थडे टू यू. पप्पा तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे. आण रे. काय असेल पप्पा याच्यात? तू लवकर मोठा हो आणि मग काय काय गिफ्ट देशील आम्हाला? मला काय देशील पहिलं गिफ्ट? रोल्स रॉयल्स. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आणि काही आज पप्पाचा बर्थडे. माझं शर्ट जरा जास्त चमकतंय, ते सॅटिन वाला घातलंय ना त्याच्यामुळे. एक मिनिट मी क्लिअर करतो. हे क्लिअर झाले. आज पप्पाचा बर्थडे. आज पप्पाकडनं पार्टी आम्हाला. हॅपी बर्थडे पप्पा. किती वर्ष झाले तुम्ही? किती झालं असं? किती झाला असेल? झाले असेल 2 वर्षाचे. 77. किती लावर काय रोई कॅल्क्युलेशन? 2024 - 1977 कर. किती वर्षात झाले पप्पा? मी शिकवलंय तुला ते. हा बरं. 1977. 47 वर्षाचे झाले पप्पा तुम्ही. हाफ सेंचुरी व्हायला 3 वर्ष बाकी आहे फक्त. हाफ सेंचुरी पप्पाची. मम्मी तू किती वर्षाची आहे? तू पप्पाला मोठी आहे ना 5-6 वर्षांनी? 10 वर्षांनी. हा तेव्हा काही आमची मम्मी ना पप्पाला मोठी 10 वर्षांनी. खरंच का ग? खरंच मोठी तू पप्पाला? सांग ना मग खरं. 44 वर्षांनी. आणि आज आम्हाला रील साठी व्हिडिओ काढायचे, त्याच्यामुळे भटक भावणीला म्हणतोय कधीच आवर तर नाही आवरत आहे. लाईट गेली यार, तू लाईटला का सांगतोस बरं की आम्ही व्हिडिओ करणार आहे? हो, पप्पापेक्षा मम्मी 5 वर्षांनी लहान आहे. तू आवर पड. तर काही आज आहे ना पप्पाचा बर्थडे, आणि पप्पाच्या बर्थडे साठी आम्ही काही सरप्राईज वगैरे प्लॅन तर नव्हतं केलेलं. म्हणजे पप्पाला ऑलरेडी एक सरप्राईज आम्ही दिलेलं आहे, ते लवकरच रिव्हील करणार आहे. बट तरी पण पप्पासाठी मला काहीतरी सरप्राईज घ्यायचं आहे. सो आरोही, संकेत आणि आरोही आम्ही असं ठरवलंय की आता मॉलला जाऊ आणि पप्पासाठी ना काहीतरी सरप्राईज गिफ्ट प्लॅन करू. तर मी बोलता बोलता असं बोललो, आरोही, संकेत आणि आरोही. मला असं म्हणायचं होतं आरोही, संकेत आणि मी, आम्ही तिघं चाललोय मॉलला. बस का मॅडम? मॅडम लगेच चुका काढता माझ्या. मीची जागी आरोही म्हणलं तू. चलो आरोही मैडम, क्या गिफ्ट लेने का गो? डू यू हैव एनी आइडिया? देखेंगे, सोचेंगे, फिर लेंगे. स्कूबू डूबू. माझ्या मोबाईल मध्ये ना नेमकी चार्जिंग नाहीये, त्याच्यात घरी पण लाईट गेलेली होती. आता थोड्या वेळ ना मोबाईल गाडीमध्ये चार्ज करून घेऊ. तर आरोही पण लगेच वरती गेली. आरोहीने पण ड्रेस चेंज करून घेतला. पहिले ना तिने कुर्ती घातलेली होती, बट गरमी इतकी होती, दमट वातावरण झालंय, त्याच्यामुळे ना ती मॉडर्न कपडे घालून आलेली आहे. मॉडर्न हिरोईन. आरोही काय घ्यायचं का पप्पासाठी गिफ्ट? मला तर काहीच कळत नाहीये. बघू ना, तिथे गेल्यावर बरोबर गोष्टी दिसतात ना मग. हा दिसतं तिथं लय मोठे. तिथं अमोल भू जिंदाबाद. अमोल भूल फोन लावून सांगितलं येतोय म्हणून. हा ठीक आहे. अरे बघ ना मी कसे वाकडे वाकडे पाय टाकतोय. लेग डे मुळे माझे पाय लय दुखतंय. तुला स्टेअर चढताना पण फार प्रॉब्लेम होत असेल आहे ना? तर आता ना आम्ही आमच्या फेवरेट माणसाला, म्हणजे फेवरेट व्यक्तीला फोन केलाय, अमोल भाऊला. अमोल भाऊ आले की मग जरा मॉल फिरू आणि मग इथं काय घ्यायचं ते डिसाईड करू. माझ्या डोक्यात तर वॉचच आहे, बट बघू अजून काय काय. आरोही वॉच बघू आपण मग. हा चल. इथं चल. माझी कुठे घेतली होती तू वॉच? तिकडे. तिकडे घेतली होती का? आपण इकडे बघू. चलो. अरे बघ ही एक छान वाटते. तशी नाही घालणार मी, लिहून देते. ती नाही आवडत. कस काय नाही घालणार? किती मस्त आहे ती. त्याचा टाइम बीम कळतो. लिहून देते मी, किती नाही घालणार कारण की तुला आवडते ती. मला माहिती. पप्पा म्हणाल मला ही कळतच नाही म्हणाल. पप्पाला तसं पण ते कळायला अवघड जातं. मग अंक घ्यावं लागेल त्यावर. अंकावाली बघ मग डायरेक्ट. कुठे अंक? अंक नाही, डॉट आहे. आणि मध्येच कुठं गेले अंक? त्याच्यावर ना डिजिटल घ्यायची म्हटल्यावर एक तर डिजिटलच बघू प्रॉपर, की अॅनालॉग घ्यायची म्हटल्यावर त्याच्यावर अंक पाहिजे. 1 2 3 4 11 12 पर्यंत टोटल अंक पाहिजे. त्याच्यात पण येते डिजिटल. बघू ना आपण. तर काही मी लई दिवसानंतर अमोल भूला भेटतो. अमोल भू किधर गए थे तुम? शादी को गए थे क्या? फिर किधर गए थे घूमने को? 2 दिन. किसके साथ? अकेला. अकेला? मेरे को तो बोले दोस्त है साथ में. दोस्त आहे. फिर अकेले कैसे हुए? भाऊ पप्पाचा बर्थडे, वॉच का काहीतरी गिफ्ट घ्यायचंय. सजेस्ट करा कसं घेता येईल. काय हिचं म्हणणं आहे अशी घ्यायची, पण पप्पाला हे नाही करणार. मला असं वाटत होतं डिजिटल प्लस अॅनालॉग दोन्ही मिक्स नसते का, आणि लेदर बेल्ट मध्ये घ्यायची. व्हॉट यू थिंक? भाऊ लहानपणी फक्त 100 रुपयाची वॉच कळत होती आपल्याला. हा वॉच तर वॉचच आहे, फक्त आपला टाइम दाखवते का? आपला टाइम आईंगा. मला टाइम घराचा म्हणून घराचा गोष्ट बोलला तू. वॉच आपला टाइम दाखवते. हा का? किती रुपयाची वॉच आहे आपला? दाखवतोच टाइम. माझ्याकडे टाइमच चालू नाही वाटतं. इसका टाइम चाल नाही आता. तर काही आम्हाला जी वॉच घ्यायची होती ना ती फायनल झालेली. चला रे बिल मारू अँड जाऊ घरी. तर काहीच परत आम्ही थोडं डिसिजन चेंज केलं. अजून थोडं प्रीमियम सेगमेंटकडे गेलो आणि अजून थोडी भारीतली वॉच घेऊन टाकली आहे. अरे वॉच कशी पण भारी आहे. मी पण कधीतरी घालत जाईल हातात. काही decorate- हा
म्हणून मेटलचा बेल्ट नाही घेतला. अगं मेटलचं आहे ना घे मग कधीतरी मला पण घालता येईल ना. इथं क्लासच आहे भाऊ. ही मॅडमनी तुम्ही गिफ्ट केलेली आहे म्हणल्यावर क्लासच वॉच आहे ती. बघितलं आवडली होती. दाखवा भाऊ. म्हणजे काढायला जमत नाही का? फाडून टाकलं कस काय तुम्ही घेतलं होतं का ते? मग ते आम्हाला जमतच नव्हतं. मग यांच्याकडे आलो वापस. अरे वा भारी आहे. फुल बनतं त्याचं. सोपं आहे परत गिफ्ट द्यायला पण. चलो थँक्यू. गुगल रिव्ह्यू कुठे आहे? अच्छा गुगलवर जाऊन देऊ का युट्यूबवर देऊ आमच्या? अरे ती पिशवी अशी अशी नको हालू, उडून जाईल बरं का ती वॉच. नाही तर तू उडशील तिच्या सोबत. आवडली ना वॉच? येस भारी आहे. पप्पाला आवडेल का? गिफ्ट आहे म्हणून आवडेल आहे ना? काय वाटतं भाऊ? आवडेल. किती भारी आहे गिफ्ट. पप्पा कशात पैसे घालते पहिला डायलॉग तर अरे पप्पाला प्राइसच सांगायची नाही म्हणून प्राइस रिव्हीलच करायची नाही. तर काही फायनली आता पूर्तता केली आहे घराकडे. तर काही आम्ही ना आता केक घेण्यासाठी थांबलेलो आहे पप्पाच्या बर्थडे साठी. तर केक आहे आरोहीचा फेवरेट शॉप आहे. पण तुला जिमला जायचंय. हा ना जायचं ना, मी कुठं नाही म्हणलं. जिमचा काय संबंध इथं? आता मला बोलतो की जाऊ दे आज मी जिमला नाही जात म्हणे. मी असं कधी म्हणलं? किती म्हणलं. फायनली आता घरी आलोय. बघा ना बाहेरचं वातावरण पूर्ण असं पावसासारखं झालंय. आभाळ आभाळ आलंय. झालं का पुलंबरीचं काम? पाऊस झाला तिकडं? नाही पाऊस. बरं आहे मग. रोज पाऊस होते तिकडे. हा झालं सगळं काम? संख्या तू काही काम करणार नुसते पिक्चर बघत बसतो. तर काही माझा जिमला जायची वेळ झालेली आहे आणि आज जिमला आहे ना अरविंद पण सोबत येतोय. त्याला म्हटलं चल एक दिवस तू पण जिम करून बघ माझ्यासोबत. त्याला म्हटलं जाताना गाडी तूच चालव, येताना मी चालवतो आणि आज जरा लवकर नाही कारण पप्पाचा बर्थडे सेलिब्रेट करणार रात्री. तर काही फायनली आता जिमवरनं घरी आलोय. अरविंदला विचारू अरविंदचा फर्स्ट डे होता जिम मध्ये, कसा होता? अरविंद कसं वाटलं भावा? एकदम भारी. आता झोपलं भारी येईल तुला. तर चला आता आपल्याला पप्पाच्या बर्थडेची तयारी करायची आहे. मस्तपैकी पप्पाचा बर्थडे सेलिब्रेट करू आणि पप्पाला सरप्राईज देऊ. पप्पाची रिएक्शन बघू. तर काही जिमवरनं आल्यानंतर मस्तपैकी मी आंघोळ वगैरे केली. आता जरा भारी वाटतंय. आणि पप्पाचा बर्थडे म्हणून आज आमच्याकडे स्पेशल मेन्यू आहे बट्ट्यावरण. ऍक्च्युली नॉनव्हेजचा बेत होता बट आज शनिवार असल्यामुळं आज बट्ट्या आहे. मग तर डोकं दुखतंय का? पप्पाचा बर्थडे आहे आणि पप्पा टीव्ही बघताय. हा बर्थडे बॉय पार्टी किधर तुम्हारी? पार्टी कर रहे थे. हा का? इंडिया वर्सेस बांगलादेशची मॅच चालू आहे. कोण जिंकल बघू आता. आणि काय करू माहिती का, एकदा जेवण वगैरे करून घेऊ आणि त्याच्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन करू. मम्मी आपण सगळे जेवण करून घेऊ कारण सगळ्यांनाच भूक लागली आहे. आता मस्तपैकी जेवण वगैरे झालंय. आता थोड्या वेळानं मॅच बघू देऊ. तोपर्यंत मम्मी आणि आरोहीचा आवडतंय. मग पप्पाचा बर्थडे सेलिब्रेशन करू. तर काही या ठिकाणी मस्तपैकी गुलकंदचा केक आलेला आहे. पप्पाचा आवडलंय, मम्मीचा आवडलंय, आरोहीचा आवडलंय, सगळ्यांचंच आवडलंय. आमच्यातला एक मेंबर जो राहिलेला आहे आवरायचा पण. तर काही आता आहे ना मस्तपैकी केक वगैरे कट करू. मला केक खायचा आहे. केक वरती बघा ना ते गुलकंद आहे. हे बघा ते गुलकंद खाण्यासाठी मी सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे. पप्पा लवकर कट करा, मला गुलकंद खायचंय. आणि मम्मीने 2-4 वेळेस ते दिवा तिकडनं लावून आला, इथं विजून चालला. पहिले फॅन बंद कर. आणि आता शॉपवरून रोहित आणि आशिष पण आलाय. हा मंद रात्री किती वाजता गेलता रे? काय तोंड तिकडं तोंड दाखव. 1-2 वाजता घर उघडं सोडून हे दोघं बाईकवर फिरायला गेलते. काय रे पहिलवान, हा कुठे फिरतो ते रात्री अपरात्री? कोणी तुम्हाला तिकडे किडनॅप केलं? काय करशाल रे? काय सांगतो, काय सांगास तुझ्या घरी? मग मम्मी दिवा विजला पाहिजे. चांगला आशीर्वाद द्या. काय नको म्हणत जो म्हणा. खाली वाकली पण नाही मम्मी, वाकली पण नाही काहीच खाली. हा डोकं टेकलं पाहिजे. देशील चटकन जायशील मिशीवरचे केस. पप्पा लय खायची भो. पप्पा ते स्कूपी सारखं तोंड पुढे करता येईल लगी कारण तो केकच एवढा टेस्टी आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. एवढाच काय चालला पप्पा लय केक खाऊ राहिले आवडीने स्कूपी सारखा. इकडे ना आता केक भरवणं चालू आहे एकमेकांना. मम्मी जर कमी काय ना किती खाल्ला काय दे रे पादू. पप्पा तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे. आण रे. अरे याची बॅग कुठे आहे? अरे बॅग आण ना, बॅग आण ना. मस्त बॅग मध्ये दिला असतं.
आता कळेल पप्पाला काय बॅग वर तर नाव नाही वाचायचं काय असेल याच्यात चष्मा दे पप्पाला काम नको देऊ, जाऊ दे अरे नको देऊ, चष्मा पण खराब आहे अजून जे दिसायचं ते दिसणार नाही त्याच्यातून काय ती नावानं काहीतरी मग काय चहाचा कप आहे का काय ती नावानं काय असं याला सांगितलंच कशाला तू हर्षदला काही सरप्राईज वाचू दे मला. तुम्हाला काय वाटतं टायटनची घड्याळ आहे. नाव असलं नाही तर. हा, करा अनुभव आता बॅग वर नाव येणार आहे ठिकाणी पप्पाचं जे सरप्राईज गिफ्ट आहे ते आपण रिव्हील करू हे बघा पप्पा कशी आहे टाळ्या वाजवणार रे टाळ्या वाजा पप्पा टाळ्या वाजवा अशा पद्धतीची वॉच आहे हा पप्पा त्या हातात कोणत्या हातात घालते त्या हातात या हातात नाही उलटी कस काय उलटी घड्याळ ना. तुम्ही अशी असं हात करा हा तू लावलात नीट बरोबर आहे ना हा जास्त टाईट नको लावू मग ते बस. पण आकडे लय मोठे नाही रे, त्याच्यात एकच आकडा पाहिजे. काय बोलले होते मी थांब पप्पा तुम्हाला डिजिटल ही वॉच कळती का डायरेक्ट आकडा दिसणार का? आकड्याची कळती मला काय म्हणलं होतं मी आकृती नाही. अशी अशी इथं जर फक्त डॉट डॉट हा, तेवढंच पाहिजे. डॉट नाही पप्पा म्हणणे डायरेक्ट इथं अंक दिसायला पाहिजे होते. किती वाजून किती मिनिटं झाले ते नाही हे 3 घड्याळी नाही पाहिजे होत्या या. ते का ते नाही ते एक्स्ट्रा आहे त्याचा नाही काही फरक त्याचा काही फरक नाही पडत पण दादा मोबाईल आहे ना तुमच्याकडे मोबाईल बरं मला ते पाहू दे ना आता किती टाइम झाला तिच्यात. रोज सारखं फोन मत पाहिजे आणि सांगायचं इतके वाजले. मला नाही कळत भाऊ वॉच चांगली की नाही भारी पण आता घाला तिला हा, एकदम एवढं मस्त. प्रेमान दिले आम्ही नाही तर माणसाला हा, बाबा खराब होती ती मागायची हे ठेवून देतो वॉच घालायची बरं का बरोबर आहे एकदम मस्त आहे. हा फक्त जपातीला चांगला पाण्यातली का हा पण मग पाण्यात टाकून पाशाल नाही तर मी लहानपणी वॉटरप्रूफ वॉच घेऊन दिली पप्पानी पाण्यात हात टाकून बघत होतो याची उशी कुठे आहे? उशी बी तुम्हाला झोपायला ही कशाला गाडी पप्पा वॉच आवडली की नाही एकदम भारी आहे. रिव्ह्यू द्या ना मग म्हणजे रिव्ह्यू द्या म्हणजे सांगा प्रतिक्रिया द्या तुमची काही एकदम छान वॉच आहे. टायटन कंपनीची ब्रँडेड आहे. ए मम्मी पप्पा कधीच वॉच घालत नव्हते आहे ना आता तुला पप्पाच्या हातात वॉच बघून कसं वाटतंय छान वाटतंय छान एकदम म्हणजे ते नाही आता घालणार आहे ते आता ते घालणार आहे ते हा रोज मस्त घालायची तुमच्या मित्राला सांगा पप्पा अभिमानाने सांगतील त्याच्या मित्राला बा माझ्या पोरानं टायटनची वॉच दिली मी ना पप्पाला कंटिन्यू म्हणत होते की आपले बाबा कंटिन्यू घड्याळ घालता एवढे वय झालं तरी तुम्ही का बरं घालत नाही ते म्हणे मला कळतच नाही घड्याळ आणि मला आवडत नाही म्हणत होते पहिले. काही आमचं एक माईक तर तिकडं दान झालंय मग आता तेच माईक सगळीकडे फिरवावं लागतं कारण कसं आम्ही जेव्हा व्लॉग घेतो ना असं काही फंक्शन वगैरे असेल तेव्हा मी माईक लावूनच घेतो म्हणजे दुरून पण आवाज क्लिअर येतो आणि आता मी पप्पाला वॉच दिली आहे आता फ्युचरमध्ये हर्षद पण जेव्हा कमवायला लागेल ना तेव्हा सगळ्याला गिफ्ट देईल हर्षद मी सगळ्याला गिफ्ट देतो की नाही आरोही दीदी मम्मी पप्पा सगळ्याला आता तू लवकर मोठं हो आणि मग काय काय गिफ्ट देशील आम्हाला मला काय देशील पहिलं गिफ्ट रोल्स रॉयल्स इतना भी नाही एवढं नव्हतं फेकायचं मी आता खरं कारण एवढं लहानपणी वाटतं बरं का नाही लहानपणी असं वाटतं बरं का की एखादी गोष्ट लई सोपी आहे फरारी घेणं पण सोपं वाटतं लहानपणी पण जेव्हा आपण कमवायला लागतो ना आपल्याला कळतं की यार नाही लई गोष्टी महाग आहे म्हणजे आपण विचार करतो तेवढं सोपं राहत नाही असं रोल्स रॉयल्स नाही काहीतरी छोटं मोठं सांग तुला आहे ना चष्मा खूप आवडतो ना तर ब्रँडेड चष्मा ब्रँडेड चष्मा पप्पाला काय देशील पप्पाला वॉच वॉच तर दिली मी दिली ना नाही आता दुसरी देईल ना चांगली ही पण छान आहे पण दुसरी टायटनची लेटेस्ट वाली येईल ना ती हा का ते तोंडाचा केक पण हावऱ्या अरे दिदीला काय गिफ्ट देशील साडी अरे दिल साडी आणि मम्मीला काय लुगडा मम्मीला काय गिफ्ट देशील स्कूटी स्कूटी मम्मी जी आहे ती चालवत नाही चालवती का विचार बरं सोन्याची पोत सोन्याची पोच बाबू मग मी मम्मीच्या पार्टीत आहे आणि केकला आहे ना थोडं कॉन्ट्रीब्युशन हर्षदचं पण आहे हर्षदने 250 रुपये दिले होते केक घ्यायला 100 रुपये अजून टाकले 350 रुपयात केक आणला बरं का भाऊ तर काहीच बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आता जेवायचे जे मेंबर बाकी होते ना ते जेवण करताय आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग आणि पप्पाला दिलेलं गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा पप्पाला तर खूप जास्त आवडलंय भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा